काय झालं होतं बाबा आजीला? हे सकाळी वरी तासवर गेली वाजेला मारायसाठी हाकलायसाठी म्हणजे एकाएकी थोडं पाय आणि हात थोडं हे झालं. झाल्याच्या नंतर मग आम्ही काय केलं, हिंगोलीला गेलो, MRI केली. 2 दिवस तिथे राहिल्याच्या नंतर मग तिथून काढलं, त्या ठाण्याला. त्रास काय काय होऊ लागला आजीला? त्रास म्हणजे पाय आणि हात आणि बोलणं वाकडं येऊ लागलं. अच्छा अच्छा, म्हणजे एक साइडला पॅरालिसिस हा. झाला होता. हा. मग तुम्ही पहिले हिंगोलीला दाखवलं, हिंगोली. त्याच्यानंतर त्या ठाण्याला अच्छा, काही फरक हिंगोलीला? काहीच नाही, कुठेच फरक काही फरक नाही. चारठाण्याला काही फरक? त्या ठाण्याचं काही नाही. ओके. पण माझ्याकडे जेव्हा तुम्ही आणलं काय 5 दिवसाच्या अगोदर, हा. आता तेव्हा कंडिशन काय होती? माझ्याकडे आणताना कसं आणलं होतं तुम्ही आजीला? म्हणजे मग गाडी टाकून आणलं होतं, काही चलता येणं गेलं काहीच नाही. बरोबर आहे. काहीच फरक पडला नाही. अजून काय प्रॉब्लेम होता आजीला? माईला फक्त हेच हाताचा आणि पाय आणि तोंडाचा. अच्छा, माझ्याकडे आणताना पकडून आणलं होतं. हो. बरोबर आहे, चलता येत नव्हतं. अच्छा, आता 5 दिवस तुम्हाला ऍडमिट करून ट्रीटमेंट दिली आजीने, बरोबर आहे? 5 दिवस तुम्हाला ऍडमिट करून ट्रीटमेंट दिली. आता कसं वाटत आहे आजी तुम्हाला? अच्छा, आवाज स्पष्ट येतोय का? अच्छा, नाव काय आहे आजी तुमचं? द्वारकाबाई. अच्छा, हात पाय काम करतायत का व्यवस्थित? हात उचलून व्यवस्थित वळले, हात काम करायला. हात वर करून दाखवा, दोन्ही हात. अच्छा, हात खाली करा. उभं टाका आजी थोडस. अच्छा, असं उभं टाकता येत नव्हतं, थोडस चालून दाखवा तिकडं. अच्छा, ओके. चला या इकडे वापस बसा आजी. किती टक्के फरक वाटतोय बाबा आता? 100% होईल. फरक सगळा पूर्ण फरकच झाला. पेशंट पूर्ण नॉर्मल झालेला आहे. ओके, चालेल.